नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाळांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण की अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स पाहिलं. त्याच्या पहिला आपण ग्रॅव्हिटेशनचा जो सिद्धांत होता, थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटनची, ही पाहिली होती. केप्लरचा नियम आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. आणि आज काय बघणार आहोत आपण? अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन. काल अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स बघितला होता, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय बळ. मग काल त्याच्यामध्ये हाय टाईड असू दे, लो टाईड असू दे, याच्याबद्दल माहिती करून घेतली की हाय टाईड काय असतं, लो टाईड काय असतं, भरती आपोटी कधी येते, आणि दिवसातनं 2 वेळा म्हणजे ट्वाइस अ डे, 2 वेळा दिवसातनं काय होते, एकदा लो टाईड येतात, हाय टाईड येतात. मग याच्या मागचं रिझन पण बघितलं आपण की बाबा लो टाईड हाय टाईड काय असतं, कशामुळे होत असतं. तर मूनच्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे हे होत असतं. म्हणजे मून एक्झर्टेड ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑन अर्थ म्हटल्यावर हा जो चंद्र आहे, चंद्राचं जो गुरुत्वाकर्षण बल आहे तो कुणावर टाकत असतो? पृथ्वीवर टाकत असतो. आणि तिथे फुगोटा तयार होतो, तिथं भरती येते, हाय टाईड येतात. हे आपण गेल्या याच्यामध्ये पाहिलं. आणि बाकीच्या साईडला लो टाईड येतात, म्हणजे आपोटी येते. मग या सगळ्या गोष्टी आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. त्याचबरोबर असं पाहिलं की बाबा एखाद्या अर्थचं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ते सेंटरमध्ये आहे. एखाद्या ऑब्जेक्ट किंवा अर्थचं मास कुठे आहे, त्याचं वस्तुमान कुठे आहे, सेंटरमध्ये आहे. मग या सगळ्या गोष्टी आपण काय क्लिअर केलेल्या आहेत. तर हा कसा आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे की बाबा एखादं स्टोन आपण काय केलं, हवेत थ्रो केला, एअरमध्ये थ्रोन केलं की बाबा पर्टिक्युलर डिस्टन्सला जाऊन ते खाली येतं. ठराविक टाईम पिरियडमध्ये तो खाली येतो, त्याचं वेलॉसिटी कमी होती, त्याचं वेग कमी होतो, स्पीड कमी होतं, चाल कमी होते. आणि काय होते, पृथ्वीच्या बाजूनं अट्रॅक्ट व्हायला चालू होते, म्हणजे आकर्षित व्हायला चालू होते. त्याचबरोबर बघितलं की आपण ते व्हर्टिकलीच खाली का पडलं. व्हर्टिकली खाली पडण्याचं कारण काय होतं त्याच्या मागचं. व्हर्टिकली म्हणजेच काय, सरळ रेषेत ते खाली का पडलं? कारण अर्थचं ग्रॅव्हिटेशन फोर्स कोणत्या बाजूला आहे? सेंटरमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये ॲपलचं पण उदाहरण तेच आहे, समान स्टोनचं पण उदाहरण तेच आहे की ते होरिझॉन्टल न जाता काय होतं, व्हर्टिकली खाली पडत असतं. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये बघा की मागच्या व्हिडिओमध्ये जे 3 मुद्दे आहेत ते राहिलेले, ते 3 मुद्दे थोडक्यात बघून आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हा थोडासा भाग काय करणार, डिस्कस करणार आहोत. The gravitational force due to Earth also acts on Moon. The gravitational force due to Earth also acts on Moon. आता कालच बघितलं आपण हाय टाईड आणि लो टाईडच्या बद्दल. बाबा हाय टाईड आणि लो टाईड येत असताना मूनचा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो अर्थवर लागू होत असतो. म्हणजे काय सांगत आहे, द ग्रॅव्हिटेशन फोर्स ड्यू टू द अर्थ. आता अर्थचा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, पृथ्वीचा जो गुरुत्वीय बल आहे, also acts on Moon. म्हणजे तो कशावर लागू होतो? मूनवर पण लागू होतो. म्हटल्यावर फक्त अर्थच मूनवर ग्रॅव्हिटेशन फोर्स लावत नाही, तर मूनवर ग्रॅव्हिटेशन फोर्स लावत नाही, तर मून पण अर्थवर काय करते, ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट करू शकते. म्हणजे इथे सांगितलं आहे की द ग्रॅव्हिटेशन फोर्स ड्यू टू अर्थ, म्हणजे पृथ्वीवर तयार झालेला जो गुरुत्वीय बल आहे तो काय होत असतो, चंद्रावर पण काय होत असतो, ऍक्ट होत असतो, म्हणजे प्रयुक्त होत असतो. बिकॉज विच इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. मग काय झालं असं, कारण हे काय आहे, अर्थच्या बाजूला ते काय करतात, परिभ्रमण करतात. कोण करत आहे परिभ्रमण? मून इज अ सर्क्युलर मॅनर, म्हणजे अर्थच्या बाजूने ते फिरत आहे. पण आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं की सनच्या बाजूने अराउंड द सन बाकीचे प्लॅनेट्स फिरत होते, म्हणून सन पासून ग्रॅव्हिटेशन फोर्स त्यांना लागू होत होता. तसंच इथं आहे की अर्थ इथं मध्ये आहे आणि मून काय त्याच्या अराउंड मध्ये फिरत आहे, रिव्हॉल्व होत आहे. त्यामुळे काय होत आहे, अर्थचा ग्रॅव्हिटेशन फोर्स मूनवर लागतो, मूनचा ग्रॅव्हिटेशन फोर्स अर्थवर लागतो. ठीक आहे. मून बिकॉज विच रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, म्हणजे हा जो चंद्र आहे तो कशाचा, पृथ्वीच्या भोवतीने फिरत असतो. चंद्र काय होत असतो, पृथ्वीच्या भोवतीने काय होत असतो, फिरत असतो. हे इथं समजून घ्या. ठीक आहे. काल हा पहिला मुद्दा. The gravitational force due to Earth also acts on Moon because which it revolves around the Earth. म्हणजेच काय, जो गुरुत्वीय बल आहे पृथ्वीचं ते मूनवर लागू होत असतं, कारण
हा जो मून आहे, हा जो चंद्र आहे, तो रिव्हॉल्व होत असतो अराउंड द अर्थ, म्हणजे परिभ्रमण करत असतो पृथ्वीच्या भोवतीने. ठीक आहे, तर हे काय असेल. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ. आणि फक्त आता त्याने सांगितलं की बाबा ग्रॅव्हिटेशन फोर्स फक्त मूनवरच किंवा अर्थवरच लागू होत नाही, तर इथं दुसरं त्याने म्हटलं की सिमिलर सिच्युएशन. सिमिलर सिच्युएशन कोणाची? सॅटेलाइटचे. मग सॅटेलाइट पण काय? आर्टिफिशियल सॅटेलाइट, ज्याला कृत्रिम उपग्रह म्हणतात. आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय? कृत्रिम उपग्रह. मग हे पण काय होत असतात? आर्टच्या बाजूनच फिरत असतात. म्हणजे मून इथं असेल, कृत्रिम उपग्रह असे असतील, तर असे काय होत असतात? रिव्हॉल्व होत असतात. मग त्यामुळे पण यांच्यावर पण काय होत असतो? या आर्टिफिशियल सॅटेलाइटवर काय होत असतो की हा जो पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो ऍक्ट होत असतो. म्हणजे खगोलीय वस्तूवर, प्रत्येक खगोलीय वस्तूवर काय होत असतो? ग्रॅव्हिटेशन फोर्स, गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये अर्थ स्वतः अर्थचा असू दे, मूनचा असू दे, या अदर प्लॅनेट्स असू दे, या आर्टिफिशियल सॅटेलाइट असू दे, ऑर्बिटिंग द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या ज्या कक्षेमध्ये जेवढे येतात त्याच्यावर हा बल काय होत असतो? लागू होत असतो. म्हणजे पृथ्वीच्या जेवढे कक्षेमध्ये येतात, कक्षेमध्ये जेवढे आहेत ते सॅटेलाइट असू दे, प्लॅनेट्स असू दे, या कोणतीही खगोलीय वस्तू असू दे, त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स काय होत असतो? ऍक्ट होत असतो. काय पुढं? The moon and artificial satellite orbit the earth. The moon and artificial satellite orbit the earth. म्हटल्यावर मून म्हणजे चंद्र आणि कोण? आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट. यांची जी ऑर्बिट आहे, यांची जी ऑर्बिट म्हणजेच काय? कक्षा. ऑर्बिट म्हणजेच काय? कक्षा. म्हणजे त्यांचं फिरण्याचं मार्गक्रमण अर्थच्या बाजूला आहे, अर्थच्या बाजूला आहे. कोणाचं? मून, चंद्राचं, आर्टिफिशियल सॅटेलाइट, कृत्रिम उपग्रहाचं, यांची जी ऑर्बिट आहे, कक्षा आहे, ती कशाच्या बाजूने आहे? अर्थच्या बाजूने आहे. म्हणजे अर्थच्या बाजूने यांची कक्षा आहे. कोणाची? मूनची, चंद्राची आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट, त्या सॅटेलाइटची, कृत्रिम उपग्रहाची जी ऑर्बिट आहे, कक्षा जी आहे, ते अर्थच्या बाजूने आहे किंवा अर्थच्या बाजूने फिरत आहे, हे असं ते समजतं. काल म्हणल्यावर पहिले 3 विधान कशाबद्दल आहेत? अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आहे. हे अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन बद्दल नाही, हे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आहे. काय काय कळालं तुम्हाला? याच्यामध्ये असं समजतं की बाबा अर्थकडे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे आणि अर्थ काय करते? मून जसं अर्थवर ग्रॅव्हिटेशन फोर्स लावतो, तसंच अर्थ पण मूनवर ग्रॅव्हिटेशन फोर्स लावत असते. त्याचबरोबर मून हा काय होत आहे? अर्थच्या बाजूनं अराउंडमध्ये रिव्हॉल्व होत आहे, त्याच्या भोवतीनं फिरत आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तर अशी सिच्युएशन, अशी सिमिलर सिच्युएशन, अशीच परिस्थिती आर्टिफिशियल सॅटेलाइटच्या बाबतीत पण आहे, म्हणजे कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत पण आहे. ऑर्बिटिंग द अर्थ म्हणजे त्या कक्षेमध्ये फिरणं तर त्याच्यावानीच होत असतं. ठीक आहे. नंतर मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट हे इतर खगोलीय वस्तू असू दे, ओके, हे सगळे काय करत असतात? एका ठराविक कक्षेमध्ये पृथ्वीच्या बाजूला फिरतात आणि यामुळे या सर्वांवर काय लागू होत असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय लागू होत असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणाचं? अर्थचं. कोणाचं? अर्थचं. म्हणजे या सर्वांवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असतो. कोणाचं? अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावर लागू होत असतो. ठीक आहे. 5वा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. ॲक्सेलरेशनला काय म्हणतात? त्वरण म्हणतात. ॲक्सेलरेशनला काय म्हणतात? त्वरण. त्वरण तुम्हाला माहिती आहे, ॲक्सेलरेशन हे आता 9वीला झालेलं आहे तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन? व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन? आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल माहितीच आहे तुम्हाला, पृथ्वीचं गुरुत्वीय. आता असं फोर्स होतं, बल होतं, आता ॲक्सेलरेशन आहे म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणतात त्याला. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन म्हणजेच काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. ॲक्सेलरेशन म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. ओके, याला काय म्हणतात? ॲक्सेलरेशन. याला काय म्हणतात? ॲक्सेलरेशन. म्हणजे वेग दरातील बदल. वेग दरातील बदल म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन. वेग दरातील बदल म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशन कशाने डिनोट करतात? माहिती आहे ॲक्सेलरेशन कशाने डिनोट करतात? A = v - u / t. ॲक्सेलरेशन कशाने डिनोट करतात? a अक्षराने. ॲक्सेलरेशन कशाने डिनोट करतात? स्मॉल a. इथे v काय आहे? v हा फायनल वेलोसिटी. u काय आहे?
इनिशियल वेलोसिटी, टी काय आहे टाइम, टी काय आहे टाइम, इज एक्सेलरेशन, v इज द फायनल वेलोसिटी, u इज इनिशियल वेलोसिटी, टी काय आहे टाइम आहे, टी काय आहे टाइम, त्याच्यावर तुम्हाला एक्सेलरेशन लिहिता. ठीक आहे, आले आपण काढलं होतं दोन टाइप्स बघितले होते आपण एक्सेलरेशन, पॉझिटिव्ह एक्सेलरेशन, निगेटिव्ह एक्सेलरेशन अँड झिरो एक्सेलरेशन. पॉझिटिव्ह एक्सेलरेशन, निगेटिव्ह एक्सेलरेशन आणि झिरो एक्सेलरेशन. पॉझिटिव्ह मध्ये त्या ऑब्जेक्टचा व्हेलॉसिटी इन्क्रीज होत होती म्हणून त्याला पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. निगेटिव्ह मध्ये एखाद्या ऑब्जेक्टचं व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर निगेटिव्ह एक्सेलरेशन होतं. आणि झिरो एक्सेलरेशन मध्ये एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्याला काय म्हणतात झिरो एक्सेलरेशन, त्याला काय म्हणतात झिरो एक्सेलरेशन. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. तर आपला हा मुद्दा चालू केला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन, गुरुत्वीय त्वरण. ठीक आहे, अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट म्हटल्यावर पृथ्वी काय करत असते, गुरुत्वीय बल लागू करत असते ऑन ऑब्जेक्ट नियर इट, म्हणजे पृथ्वी त्याच्या जवळच्या प्रत्येक वस्तूवर काय लागू करत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे पृथ्वी अर्थ एक्झर्ट म्हणजे पृथ्वी त्याच्या सगळ्या ऑब्जेक्ट नियर इट म्हणजे पृथ्वी त्यांच्या सर्व जवळच्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट करत असते. पृथ्वी त्याच्या सर्व जवळच्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट करते याचा असा अर्थ होतो. ठीक आहे, हा झाला पाचवा मुद्दा. सहावा, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो की बाबा एखाद्या याच्यावर एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावला की त्याचे ॲक्सेलरेशन होतं. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो, आपण इयत्ता 9वीचे सगळे कॉन्सेप्ट आहेत म्हणून तुम्हाला हे जरा समजावून सांगितलं, पुन्हा हे तुम्हाला जरा रिवाइज करून सांगितलं की बाबा सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे न्यूटनचं. तर न्यूटन काय म्हणतो की बाबा एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केल्यावर त्याचं ॲक्सेलरेशन होतं. ॲक्सेलरेशन म्हणजे ती वस्तू गतिमान होते. म्हणजे एखादी वस्तू रेस्टमध्ये असेल, रेस्टमध्ये विराम अवस्थेत असेल आणि त्याला जर तुम्ही हे काय केला फोर्स अप्लाय केला तर त्याचं काय होतं, त्याची विराम अवस्था नाहीशी होते, ते रेस्ट नाहीसा होतो, विराम अवस्था नाहीशी होते आणि ती वस्तू काय होते ॲक्सेलरेट होते. ॲक्सेलरेट म्हणजे गतिमान होते, या वेगामध्ये त्याचा बदल होतो. मग हा सेकंड लॉ म्हणतो. फर्स्ट लॉ कशाचा होता, बाबा त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मास इनर्शिया होतं, इनर्शियाबद्दल सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये दोन फोर्स आपण बघितले होते सेकंड लॉ मध्ये. कोणते फोर्स बघितले होते, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स बघितले होते. संतुलित आणि असंतुलित बल, बॅलन्स अँड अनबॅलन्स बल. म्हणजे संतुलित असंतुलित बल. संतुलित बल कधी होतं जेव्हा दोन्ही बाजूला सेम फोर्स अप्लाय केलेला असतो, दोन्ही बाजूला सेम फोर्स अप्लाय केलेला असतो, तिथं बॅलन्स फोर्स होतो. आणि अनबॅलन्स कधी होतो की दोन्हीपैकी एक इथं अनइक्वल फोर्स जर अप्लाय झाला म्हणजे दोन्ही बाजूला जर फोर्स समान नसेल तर अनबॅलन्स फोर्स तयार होतो, म्हणजे संतुलित आणि असंतुलित. मग हाच न्यूटनचा सेकंड लॉ आहे. फोर्स ड्यू टू अर्थ ऑन बॉडी रिझल्ट इज एक्सेलरेशन. म्हणजे सांगितलेलं आहे फोर्स ड्यू टू अर्थ ऑन बॉडी म्हटल्यावर जे पृथ्वीकडून जो बल लागू होतो, फोर्स ड्यू टू अर्थ ऑन बॉडी रिझल्ट म्हणल्यावर पृथ्वीकडून जो बल लागू होतो एखाद्या बॉडीवर किंवा वस्तूवर, तर वस्तूवर ऑब्जेक्ट घ्यायला पाहिजे. ऑब्जेक्टवर म्हणजे एक अर्थकडून जो फोर्स लागू होतो, पृथ्वीकडून जो बल लागू होतो एखाद्या वस्तूवर, त्यामुळे त्या वस्तूचं काय घडतं ॲक्सेलरेशन. आताच तुम्हाला सांगितलं त्या वस्तूचं काय होतं ॲक्सेलरेशन. काल म्हटल्यावर फोर्स ड्यू टू अर्थ ऑन बॉडी रिझल्ट इन ॲक्सेलरेशन म्हटल्यावर पृथ्वीवर असा पृथ्वीचा बल एखाद्या वस्तूवर, पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन फोर्स एखाद्या वस्तूवर कार्य करू लागला आणि त्यामुळे त्या वस्तूचं ॲक्सेलरेशन घडलं तर तिथे काय तयार होईल की बाबा ॲक्सेलरेशन घडलं तर तिथे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन तयार होतं. म्हणजे फोर्स कुठला लावतो तो ग्रॅव्हिटेशन फोर्स, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय बल लावतो. आठवा, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिनोटेड बाय स्मॉल जी. बघा हे महत्त्वाचं, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण, ॲक्सेलरेशन ग्रॅव्हिटी
म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हा स्मॉल जी नच दाखवायचा. पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण स्मॉल जी न दाखवायचं आणि युनिव्हर्सली लॉ ऑफ कॉन्स्टंट युनिव्हर्सली ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट हा जी न दाखवायचा. बघा फरक आहे, स्मॉल आहे हा कॅपिटल आहे. ओके, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट युनिव्हर्सली ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट साठी हे वापरायचं वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आणि ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी साठी स्मॉल जी. परीक्षेला विचारतात ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिनोटेड बाय स्मॉल जी, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन acceleration constant, sorry, universally gravitation constant is capital G. Okay, हा आठवा मध्ये नववा. Acceleration is the vector quantity. Acceleration is a vector quantity. Vector म्हणजेच काय हो? सदिश राशी. सदिश राशी आहे. वेक्टर क्वांटिटी म्हणजेच काय? सदिश राशी. स्केलर क्वांटिटी म्हणजेच काय? अदिश राशी. अदिश राशी म्हणजे असली वेक्टर क्वांटिटी म्हणजे असली क्वांटिटी ज्याला डायरेक्शन असतं. डायरेक्शन म्हणजे सदिश म्हणजे दिशा असायचं, सदिश म्हणजे दिशा असायचं, अदिश म्हणजे दिशा नसलेला, अदिश म्हणजे दिशा नसलेला. म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणजे वेग, वेलोसिटी. मग वेगाला दिशा असते ना, असते किंवा त्या वेगाला गेला, या वेगाला गेला, उत्तर वेगाला गेला, दूर सांगू शकतो. बरोबर. म्हणून काय ऍक्सेलरेशन इज अ व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे ऍक्सेलरेशन ही सदिश राशी, कारण त्याला दिशा आहे, स्केलर नाही, सदिश राशी. काल रिझन 9वा. ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे पृथ्वीकडून जो लागणारा ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, पृथ्वीकडून जो लागणारा गुरुत्वीय बल आहे, पृथ्वीकडून लागणारा जो गुरुत्वीय बल आहे तो फक्त त्याच्या कुठून लागत असतो? सेंटर ऑफ अर्थ. कुठं लागत असतो? सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे त्याच्या मध्यबिंदूपासून, केंद्रबिंदूपासून तो लागू होत असतो. इथं सांगितलेलं आहे. कालच आपण बघितलं की सेंटरला काय त्याचं मासचं सेंटर आहे. मासचं सेंटर म्हणजे वस्तुमान केंद्र आहे. तिथूनच हा ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट होत असतो, लागू होत असतो. कळालं? तर याच्यामध्ये काय तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारत चला. ठीक आहे. आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, समजावून ज्याला नाही समजलं त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे. The gravitational force due to Earth also acts more because it revolves around the Earth. मराठीमध्ये एकदा वाचतं, मराठीमध्ये याचा अर्थ सांगतो तुम्हाला की बाबा पृथ्वीचं जो गुरुत्वीय बल आहे तो चंद्रावर पण लागू होतो, कारण चंद्र हा काय आहे? पृथ्वीच्या बाजूने परिभ्रमण करत आहे किंवा फिरत आहे, असा याचा अर्थ आहे. दुसरा, सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ. अशीच परिस्थिती म्हणजे जे चंद्राच्या बाजूला जी परिस्थिती आहे, अशीच परिस्थिती आर्टिफिशियल सॅटेलाइटच्या बाबतीत पण आहे, कृत्रिम उपग्रहाबद्दल आहे. कारण ते पण काय होत आहेत? त्याच ऑर्बिटिंगमध्ये, त्याच पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरत आहे जिथं मून आहे. ठीक आहे. मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट द अर्थ म्हणजे चंद्र आणि पृथ्वीचं कृत्रिम उपग्रह हे काय आहे? पृथ्वीच्या कक्षेमध्येच फिरत आहे, असे याचा अर्थ आहे. चौथा आपला पॉईंट होता द अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सेलरेशन, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑन ऑब्जेक्ट म्हणजे पृथ्वी आपल्या जवळच्या वस्तूवर काय करत असते? ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल अप्लाय करत असते, ऍक्ट करत असते. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिशील दुसरा नियम, की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही फोर्स अप्लाय करता त्याचं ऍक्सेलरेशन घडतं, व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतो. त्याच्यामध्ये बॅलन्स अनबॅलन्स सांगितलं तुम्हाला, ऍक्सेलरेशन बद्दल थोडी समजावून सांगितलं. मग फोर्स ड्यू टू अर्थ ऑन बॉडी रिझल्ट इज ऍक्सेलरेशन म्हणजे एखाद्या वस्तूवर, एखाद्या भागावर तुम्ही काय केला? फोर्स लावला तर त्याचं ऍक्सेलरेशन घडलं, म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी चेंज झाली तर त्याला काय म्हणतात? अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सेलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन याची ही व्याख्या. जर फोर्स लावला त्याचं ऍक्सेलरेशन घडलं म्हणजे फोर्स कुठं लागला? फोर्स ग्रॅव्हिटेशन फोर्स. पुन्हा कोण लावला? अर्थ. आणि त्याचं ऍक्सेलरेशन घडलं तर हे सगळ्या गोष्टी घडतात. ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी डिनोटेड बाय स्मॉल जी. कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सली ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सली ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके. ऍक्सेलरेशन इज द वेक्टर क्वांटिटी. ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी म्हणजे त्वरण ही काय? सदिश राशी आहे, म्हणजे त्याला डायरेक्शन आहे. त्वरण ही सदिश राशी आहे म्हणजे त्याला काय आहे? डायरेक्शन आहे. ऍक्सेलरेशन ऑफ फोर्स ड्यू टू इन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ.
म्हणल्यावर हा जो पृथ्वीचा गुरुत्वीय बल आहे तो फक्त त्याच्या सेंटरमधनं म्हणजे केंद्रातूनच लागू होतो. सेंटरमधनंच म्हणजेच काय, केंद्रातून लागू होत असतो. तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही अवघड शब्द नाही आहे. ठीक, ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे गुरुत्वीय बल. रिव्हॉल्व्स होणं म्हणजे त्याच्या भोवतीनं फिरणं, त्याच्या भोवतीनं परिभ्रमण करणं. आर्टिफिशियल सेंटर आहे, कृत्रिम उपग्रह आहे. ॲक्सेलरेशनचं धोरण दिलेलं आहे. ओके, इथे पुढे पण बॅलन्स अनबॅलन्स वरती रविला फक्त समजावून सांगितलेलं आहे. संतुलित असंतुलित बल. ओके, ग्रॅव्हिटी म्हणजे त्वरण, ॲक्सेलरेशन म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरणित गती म्हणतात त्याला, त्वरणित गती म्हणजे गुरुत्वीय त्वरण. ॲक्सेलरेशन ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. ॲक्सेलरेशन ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. वेक्टर म्हणजे सदिश राशी डायरेक्शन असलेलं. टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदूमध्ये, पृथ्वीच्या केंद्रबिंदूमध्ये. मग या सगळं म्हणजे तुमच्यासमोर व्हिडिओ येईल, तुम्ही काळजीपूर्वक बघा. काय शंका असेल तर विचारा. महत्त्वाचा मुद्दा आपण आज पण घेतला आहे, IMP प्रश्न आहे हा. ॲक्सेलरेशनवर प्रश्न असतो हमखास, त्याचं थोडे आकडेवारी आहे पुढं, ते पण लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जीचं व्हॅल्यू लक्षात ठेवा, या जीची पण व्हॅल्यू उद्या येईल आपल्या. ठीक आहे, तर म्हणून काय करा, तुम्ही काळजीपूर्वक बघा. काय शंका असेल तर विचारा. ठीक आहे, धन्यवाद.